नमस्कार, मी फार्मर युवराज खाडे हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत. तरी शेतकरी मित्र, आपल्या चॅनल आपण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. आजचा हवामान अंदाज. तर शेतकरी मित्र, 23 तारखेपासून 22 तारखेपासूनच म्हणजे 21 तारखेपासून लो प्रेशर तयार झालेले आहे, परंतु 23 तारखेपासून परत पावसाला चांगला पाऊस हा 23, 24, 25, 26 या तारखांना चांगला राहणार आहे. कारण हवेचा लो प्रेशरचा प्रभाव हा 1000 ते 1002 998 इतका ते 996 हेलिकॅप्स इतका दाब आहे, हवेचा दाब आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येत्या 26 तारखेपर्यंत पावसाचे प्रमाण राहणार आहे. कारण 26 तारखेपर्यंत महाराष्ट्रात हवेचा दाब हा 1000 ते 1002 हेलिकॅप्स असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण राहणार आहे. तसेच विदर्भ साईडला 998 हेलिकॅप्स पास्कल इतका दाब आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचे वातावरण जास्त आहे. परंतु शेतकरी मित्र, 27 ते 28 तारखेपासून परत वातावरणात बदल होत आहे. कारण हवेचा दाब 1004 ते 1006 ते 1002 इतका हेलिकॅप्स तयार होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 28 तारखेपासून परत पाऊस उघडीप दाखवत आहे. आणि हे उघडीप जवळजवळ 4 ऑगस्ट पर्यंत उघडीप राहणार आहे. परंतु 30, 29 आणि 28 या भागामध्ये फक्त काही भागामध्येच पावसाचा अंदाज आहे. कारण त्या भागामध्ये 1000 ते 1002 हेलिकॅप्स इतका हवेचा दाब तयार झालेला आहे. तो फक्त विदर्भ साईडला आहे. आणि विदर्भ साईडला फक्त 29, 30 आणि 28 या तारखांना पावसाचा अंदाज आहे फक्त विदर्भ साईडला. आणि मुंबई, कोकण, गोवा या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. आणि इतर भागामध्ये पाऊस हा राहणार नाही, फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे, पण पाऊस हा उघडीप देणार आहे. तरी शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. आणि हा पाऊस 28 पासून 5 ऑगस्ट पर्यंत, सध्या तरी 5 ऑगस्ट पर्यंत पावसाचा कसल्याच प्रकारे अंदाज नाही. कारण हवेचा वेग हा जास्त आहे आणि हवेचा वेग जास्त असल्यामुळं कमी दाबाचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळं पावसाचे प्रमाण एकदम अल्पसे आहे. वातावरण ढगाळ राहणार आहे. 23 ते 24 त्या दरम्यान विदर्भात खूप मोठे असे बाष्पयुक्त ढग आहेत. तसेच मराठवाड्यात देखील खूप बाष्पयुक्त ढग आहेत. आणि मुंबई, कोकण या भागामध्ये देखील खूप असे बाष्पयुक्त ढग आहेत. फक्त पश्चिम महाराष्ट्र मधल्या पट्ट्यामध्ये थोडे बाष्पयुक्त ढगाचे प्रमाण कमी आहे. आणि विदर्भ साईडला बाष्पयुक्त ढगाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे विदर्भ साईडला पावसाचा एकदम जास्त जोर राहणार आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे विदर्भ साईड. आणि मुंबई, कोकण या गोवा, सातारा, सांगली या भागावर, नाशिक या भागामध्ये देखील पावसाचे प्रमाण राहणार आहे. आणि विदर्भ साईड तसे जळगाव या भागामध्ये चांगल्या एकदम खूप असे ढग राहणार आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी चांगला जोरदार पावसाची शक्यता आहेत 27, 26, 27 तारखेपर्यंत. तसेच 28 तारखेला विदर्भ साईडलाच फक्त चांगल्या बाष्पयुक्त ढगाचे प्रमाण जास्त आहे. आणि जास्त ढग असल्यामुळे त्या ठिकाणी फक्त पावसाचे प्रमाण आहे. कारण त्या ठिकाणी लो प्रेशरचा प्रभाव हा जास्त जाणवत आहे. शेतकरी मित्र, हा पाऊस परत 28 तारखेपासून तो दुसरी कुठेच नाही. तसेच 31 तारखेपासून हा पावसाचा एकदम खंड पडणार आहे. 31 तारखेपासून बिलकुल कुठेच पावसाचे प्रमाण नाही, परंतु वातावरण ढगाळ राहणार आहे. फक्त मुंबई, कोकण, गोवा या भागामध्ये फक्त नॉर्मल पावसाचा शिल्पा राहणार आहे. वातावरण ढगाळ राहणार आहे. परंतु 5 ऑगस्ट पर्यंत कशाच प्रकारे जास्त अति ढग राहण्याची खूप कमी शक्यता आहे. उन्हाचे टेम्परेचर या टायमाला वाढणार आहे. शेतकरी मित्र, आपण सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भात चांगला जोरदार पाऊस झाला आहे 21 तारखेला रात्री. आणि 22 तारखेला देखील हा पाऊस चांगल्या प्रकारे आज होणार आहे. तसेच 23 तारखेला आपण पण 23 तारखेला कोणत्या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे.
तर शेतकरी 23 तारखेला विदर्भ साईडला खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे. अकोला, अमरावती, परभणी, हिंगोली, तसेच चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस राहण्याची शक्यता आहे. नांदेड, पुसद या भागामध्ये देखील खूप पाऊस राहणार आहे. परंतु गोंदिया, भंडारा या भागामध्ये 23 तारखेला मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच हा पाऊस 23 तारखेला परत महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. 23 तारखेला हा पाऊस मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, लातूर, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे. जास्त पाऊस राहणार नाही. तरी सर्वसाधारण जोरदार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस 3 वाजल्यापासून ते 4च्या टायमाला पावसाचे प्रमाण हे चांगले राहणार आहे. परंतु विदर्भ साईड आणि चंद्रपूरला खूप जोरदार पाऊस आहे. 23 तारखेला हा पाऊस संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, जळगाव, खंडवा, अकोला, अमरावती, लोणार, परभणी, हिंगोली या भागामध्ये चांगला जोरदार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस जवळजवळ रात्री 30 तारखेला रात्री 12-1 वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस संततधार राहण्याची शक्यता आहे. तसेच मित्र 24 तारखेला संभाजीनगर, बीड, जालना, तसेच इकडे पहिला असता जामखेड, केज, माजलगाव, पैठण, बार्शी, करमाळा, तुळजापूर, धाराशिव, सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, कुर्डुवाडी, पवई, अहमदपूर, उदगीर, लातूर, तसेच नांदेड, परभणी, जिंतूर, हिंगोली या भागामध्ये जोरदार पावसाच्या शक्यता आहे. 10 ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे 24 तारखेला आणि 23 तारखेला पाऊस हा संततधार राहण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस 23 तारखेला संततधार राहून 25 तारखेला देखील काही भागामध्ये जोरदार पाऊस राहणार. 2च्या टायमाला 25 तारखेला वैराग, तुळजापूर, बार्शी, इंदापूर, करमाळा, जामखेड या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच बीड, पेठ, परळी, लातूर, अहमदपूर, उदगीर, देगलूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जिंतूर या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. आणि विदर्भ साईडला देखील उमरखेडा, यवतमाळ या भागामध्ये, वर्धा या भागामध्ये चांगल्या जोरदार पावसाची शक्यता आहे. वणी, चंद्रपूर आणि इकडे पाहिला असता कापसी या भागामध्ये, भंडारा, गोंदिया या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे 25 तारखेला देखील. आणि मराठवाड्यात सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे. परंतु मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस हा 25 तारखेला देखील राहणार आहे. आणि 25 तारखेला हा पाऊस संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, नांदेड, लोणार या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. आणि या पाऊस जवळजवळ 26 तारखेला रात्री विदर्भ साईडला खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे. 26 तारखेला पहाटे आणि रात्री नागपूर, गोंदिया, भंडारा, कापसी या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. ते चांदवड या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे 26 तारखेला पहाटे. आणि तसेच 26 तारखेला शेतकरी मित्र नागपूर, गोंदिया, कापसी, चंद्रपूर या भागामध्ये अति मुसळधार ते जोरदार एकदम पाऊस राहणार आहे. रेड आहे. विदर्भ साईडला ढगफुटी सदृश पाऊस राहण्याची शक्यता आहे. गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, बेतूल, अमरावतीच्या काही भागामध्ये देखील 26 तारखेला मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच हा पाऊस जवळजवळ 26 तारखेला शेतकरी मित्र 12 तास पाऊस राहण्याची शक्यता आहे मुसळधार. गोंदिया, नागपूर, भंडारा या भागामध्ये तेथील शेतकऱ्यांना खूप सतर्क राहण्याची शक्यता आहे. विदर्भ साईडील नागपूर या भागामधील, तसेच अमरावती या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे 26 आणि 27 तारखेला. आणि इतर भागामध्ये मराठवाड्यात पावसाचे प्रमाण 27 तारखेला खूप कमी राहणार आहे. परंतु मुंबई, कोकण, गोवा या भागामध्ये चांगली पावसाची शक्यता आहे. आणि 28 तारखेपासून परत पावसाचा खंड जाणवत आहे. शेतकरी मित्र 28 तारखेपासून परत पावसाचा खंड सर्व वातावरण ढगाळ राहणार आहे. परंतु काही ठिकाणी स्थानिक स्वरूपाचा पाऊस
बीड, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये 31 तारखेला होऊ शकतो. तसेच राऊंड राऊंड हा पाऊस काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, कारण वातावरण ढगाळ राहणार आहे. परंतु पावसाचा खंड सध्या तरी दाखवित आहे. हा 5 ऑगस्ट पर्यंत पावसाचा खंड राहणार आहे. तर शेतकरी मित्र अशीच ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.